भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत सदा अर्पण करत आहोत सदा अर्पण करत आहोत सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज 77वा प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त संपूर्ण भारतीय भाषिकांना हार्दिक शुभेच्छा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. काय बुद्ध धर्माचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानावर आधारित असणारं हे संविधान आहे. कोणी किती काहीही म्हणो की कोणी त्या संविधानाला मतं ही तत्व जे आहे ते फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली आहे. कोणी म्हणत होते काय हा संविधान म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या तथागत सम्यक संबुद्ध दमनाय सम्राट अशोक या देशाचे घटनाकार, संविधान निर्माते, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला सर्वप्रथम मी वंदन करतो. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचल्याच्या वतीने आज साजरा करण्यात आला, संपन्न झाला. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष तथा सार्वजनिक सिद्धार्थ वाचल्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक कोरकर सर या धम्मपीठावर विराजमान आहेत. त्याचबरोबर या धम्मपीठावर तथा शेंडे आणि जय भीम. मित्रहो, भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करताना या ठिकाणी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मनोगतातून व्यक्त केला. मी संस्थेच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी सुद्धा आपले शुभेच्छा करून मत व्यक्त केलेला आहे, मनोगत व्यक्त केलेला आहे. त्यांचा पण मी
संस्थेच्या वतीने आभारी आहोत. अध्यक्ष आदरणीय सांभारे सर यांनी पण शुभेच्छा पण आपले मनोगत व्यक्त केलं, त्यांचा पण मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर महानगराच्या अध्यक्ष आदरणीय शेंडे मॅडम यांनी सुद्धा या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मौलिक विचार या ठिकाणी व्यक्त केलेत, त्यांचा पण मी संस्थेच्या वतीने आभारी आहोत. सगळे पदाधिकारी सकाळपासून या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं मनोगत ऐकून घेतलं, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. हे कुणालाही नाकारता येत नाही. सत्ता कधी कधी लोकांना अंध बनवण्याचा प्रयत्न करते, राज्यकर्त्यांना, आणि म्हणूनच ते कधी म्हणतात की नाही ही घटना एकट्या बाबासाहेबांनीच बनवलेली नाही. परंतु इतिहास साक्षी आहे की संविधान समितीचे जेवढे काही सदस्य होते त्यापैकी सर्वात जास्त संविधानाचं अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देतानाच अनेक देशाच्या घटनांचं वाचन केलं, अभ्यास केला. परंतु आपल्या सर्वांना याची जाणीव निश्चितपणे असलीच पाहिजे की भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नसून ते खऱ्या अर्थानं भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्मच आहे. भगवान बुद्धाच्या धम्मातले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी जीवनमूल्याची नैतिक तत्वे आहेत त्या सर्वच तत्वांचा अवलंब देशाच्या भारतीय संविधानात केलेला आहे आणि हे कुणालाही नाकारता येत नाही. आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धाचा जो धर्म होता तो याच तत्वावर अवलंबून होता. आणि म्हणूनच आज शाळा, महाविद्यालय सर्वत्र संविधानाचा दिवस साजरा करताना राष्ट्रभक्तीचे गीत वाजवले जातात. राष्ट्रभक्तीला महत्व दिले जाते, निश्चितपणे ठीक आहे. पण त्याच वेळेस भारताच्या संविधानाच्या शिल्पकाराचा मान सन्मान करणे तेवढेच गरजेचं आहे असं आपल्याला वाटते. समता सैनिक दलानं हा इतिहास अंगीकारला असताना आपणही मानवंदना देतो. ती कुणाला देतोय तर भारताच्या घटनेच्या शिल्पकाराला देतो. थोडाफार आजच्या कार्यक्रमात आपण जो बदल केला होता, अशोक जय बुद्ध जय भारत. माजी जिल्हाध्यक्ष तथा बोधाचार्य आदरणीय ठवरे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी त्या धम्ममंचावर विराजमान होत. त्यानंतर आपण आदर्शांना वंदन केलेलंच आहे. तर हा भारतीय संविधान दिवस त्याला 77 वर्ष झालेली आहे. हा संविधानाने बहाल केलेला आहे. नागरिकांचं आपलं कल्याण झालेलं आहे. याप्रमाणे संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी लिहिल्याप्रमाणे ते का चालत असताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या नियमाचे आपण पालन केले पाहिजे. एवढेच बोलतो, या ठिकाणी थांबतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक सम्राट अशोक आणि या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने साजरा करत आहोत. तरी त्यानिमित्तानं धम्मपीठावर उपसभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, ठवरे गुरुजी,
अमरावती महानगरच्या अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे, भंडारा शाखेचे सर्व पदाधिकारी, अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जय भीम. तर आज 77वा प्रजासत्ताक दिन सर्व देशामध्ये साजरा होत आहे. तरी आपण आपल्या संस्थेमध्ये तो साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपला समाज जीवन जगत होता आणि बाबासाहेबांनं जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये सर्व समाज उच्च स्तरावर नेण्यासाठी संविधानामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी केल्या आणि त्याचा उपयोग आपल्याला होत आहे. सर्व ज्या ठिकाणी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रीला समानतेचा अधिकार नव्हता, तो समानतेचा पुरुष आणि स्त्री समानता अधिकार बाबासाहेबांनी राज्यघटनेला दिलेला आहे. मताचा अधिकार दिलेला आहे आणि आवत असताना तेवढेच आपलं कर्तव्य असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या सर्व गोष्टी आपल्याला राज्यघटनेतून प्राप्त झालेल्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. अध्यक्षा शुभेच्छा पर आपला मनोगत. जानेवारी 2026 भारतीय प्रजासत्ताकाचा 77वा वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या जीवन मूल्यावर आधारित आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने रोजी या देशाला अर्पण करण्यात आली. परंतु त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये एक शब्द सुरुवातीचाच आलेला आहे, आम्ही भारताचे लोक. ही राज्यघटना कोणत्या देवाच्या धर्माच्या नावाने नसून संपूर्णपणे लोकांच्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ही राज्यघटना सर्वतोपरी लोकांनाच अर्पण करण्यात आलेली आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. कारण ही राज्यघटना कोण्याही एका व्यक्तीची नसून, कोण्याही एका धर्माची नसून, कोण्याही एका पंथाची नसून आपली आहे आणि त्याचं जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. या प्रसंगी मी समस्त भारतीयांना तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम. असणाऱ्या देशाला एक संघ बांधून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर या भारतीय संविधानाने केलं. भारताचं हे जे संविधान आहे हे काही एका दिवसात तयार झालं नाही, एका रात्रीत झालं नाही किंवा कोणी एकट्या माणसाने केलेलं नाही. कारण याच्या विविध अशा समित्या होत्या, जवळपास 25